बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज सकाळपासून मी माझा ब्लॉग चालू नाही केला कारण काही करत नव्हती मी. सो मला असं वाटलं नाही की मी चालू करू ब्लॉग. सो आता आम्ही लोक, मी आणि मोनू, आम्ही दोघं चाललोय सरकारी भंडारमध्ये मम्मी सोबत. सो तिकडे जात आहे म्हणून मी विचार केला चला मी माझा ब्लॉग चालू करते. माझी ऍक्टिंग नको करू. आणि आता मम्मी आमचा तिकडे वेट करते आणि मग म्हणून तुझ्यामुळे मी ब्लँक होते की मी मला पुढे बोलायचं काय. आणि आता रोशनी आलेली घरी आणि उद्या पण येणार आहे ती. आम्ही आता मॅगडी वगैरेला जाऊन आलो पण मी ब्लॉग नाही चालू केला. आणि आम्हाला आमचा खूप पहिल्याचा फ्रेंड भेटला. तुम्ही त्याला ओळखतच असाल इफ तुम्ही रील्स सर्वच बघतात. टेक्स्टर म्हणून आहे इन्स्टावरती, चांगले फॉलोअर्स आहेत त्याचे. आम्ही दोघं पण लहान म्हणजे आम्ही सोबतच राहायचो पहिला सर्व. तर आता तो भेटला आम्हाला, आम्ही बोललो, एवढं चांगलं वाटलं. आणि आता मला असं वाटतं मी ब्लॉग चालू केला पाहिजे होता तेव्हा. तर तुम्हाला माझ्या फ्रेंडला भेटवलं असतं. तुम्ही त्याच्या रील्स बघतच असाल पण तरी टेक्स्टर म्हणून. आणि आज जास्तच गरम होतंय, खूप जास्त गरम होतंय. गरम होत आहे. आज हवाच नाही, एक पान नाही आला त्या झाडावरचा. सो मी आता खूप बोलली. आता डायरेक्ट आपण तिकडे जाऊया. आता आम्ही इथे पोहोचलो आहे आणि स्कॅन, आमच्याकडे कॅश नाही आहे तर मम्मी जीपे करते. इथून नाही एंट्री. मम्मी ना कधी टायमावर जीपे करत नाही. 10 घंटे थांबायला पडतं तिला. मग जाऊन ती जीपे करणार. मेसेज पाठवायसाठी तिला अलग मेसेज करा की मम्मा एसएस तरी पाठव. तर एसएस पाठवायसाठी ती अजून 10 मिनिटं पहिला सुनवेल मग ती एसएस पाठवणार. चुप बस रे, माझी फाटते भाई. मी त्या कुत्र्यांना बघून पहिलंच नाही बोलली की मला नाही यायचंय. आता मला तिथपर्यंतचा सफर मी कसा माझा तय करू. ते नाही, आम्ही नाही, आमच्याकडे बघू पण नको. आम्हाला फक्त एवढं चांगलं वाटतं ना मला मी जेव्हा या कुत्र्यांचं हे करून पास होऊन जाते. मोठा टास्क आहे मम्मीला शोधायचा. चला हे बघ भेटली. बंद झालेला आहे मम्मा. सॉरी इशू म्हणून. माझं बाळ मम्मी मम्मी यांचं हे काय असतं रे रोज रोजचं काय हे असं. दोघांमध्ये चला चला. इशू पागल ते काय करते. अरे यार चल माझं बाळ चल. माझ्याकडे आता जीपे मध्ये माझा जीपे चालू असतं ना. आता तर तुला घेऊन दिलं असतं काहीतरी. अरे 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 हाँ मम्मी वहाँ पे गई है. हा म्हणून जा लाईन मध्ये. थांब अजून सामान घ्यायचंय मम्मीला. हा मग घेते ना. हे लोक ओरडतात आहे ना. बंद होता. हा मम्मा तू लाईन मध्ये उभी राहा. मम्मा पुढे. माझी मम्मी पागल झाली. काय काय अजून काय घ्यायचंय मला सांग, मी जाऊन घेऊन येते. गेली आता तुम्ही लोकांनी एवढं लेट केलं. मी मगाशीच आली असते तुमच्या भरोश्यावर बसली आणि मला उशीर झाला. बंद व्हायला आलं. आता सांगशील तर. आता मला नको काय. त्या लोकांना टाईम आहे, त्यांना कोणा पण घरी जायचं. तुमच्यावर भटक हवानी सगळं. मम्मा इथे तरी नको इन्सल्ट करू. बंद झालं काय बघ प्रत्येक. आणि मी थोडंसं काम होतं माझं त्या बाजूला घराच्या इथे म्हणून मी तिकडे गेली ह्या लोकांना सोडून. आणि ह्या लोक माझ्या समोर आहेत, आता येत आहेत. काय आहे अभी मजा आएगा ना वीडियो.
अदिति को पकडना मुमकिन ही नाही. काहीतरी आहे ना डिस्प्ले. कर तसं. चल ना घरी चल ना. मम्मी काय घाबरते काय तुला? चल. कधी काय घरचं तर काम करत नाही, ऍटलिस्ट हे तरी काम करते. तुमच्या घरी कोणीतरी उडी मारलेली, थर्ड फ्लोअर पडलेलं. कोण बोलला? किती चांगले वाटतात सर्व. कामचोर झाली झालंच आहे तसं. एकदा तर मम्मी तुला माहितीये मी तुझ्यासोबत होती आणि मी लई छोटी होती, लई लहान होती. आतून चल टेम्पो येतो तरी नाही हलत आहे. तर मम्मा तुला माहितीये थांब मी आणि मम्मी आपण दोघंच होतो. मम्मा हिला बोल ना चूप बसायला. ओव्हर ऍक्टिंग करते. आणि मी लई छोटी होती आणि तुझ्यासोबत अजून कोण नव्हतं. एक माहितीये माणूस असं रस्त्यावरनं गेला तुझ्या गालावरनं हात लावून. मला लक्षात आहे म्हणजे तू त्याच्यावर लय भडकलेली आणि आजूबाजूला कोणच माणूस नाही येते काय बोलायला करायला त्या माणसाला. मला अजून आठवत आहे. हा मला मी लहान होती मला माहिती आहे. तू त्याला लई जोरात चिडली. माझं कोणतरी होता बेवडा होता कोणतरी. तर तू त्याला लय शिव्या दिलेल्या पण तो थांबलाच नाही, डायरेक्ट निघून गेला. आणि तुझ्यासोबत मी होती तेव्हा रस्त्यावर. फार यांचा जीव गेलाय. आम्हाला तर खूप नॉर्मल आहे एकदम आहे ना इशू. मी वॉशरूमची लाईट बंद नाही केली. मम्मी आता ओरडे. बाल्कनीची केली आणि बाथरूमची नाही केली. आता मम्मी तुला लई शिव्या देणार आहे. खौफ देख रे मम्मी का. नाही थोडं वर उचल पागल. सर्व वजन माझ्याकडे येते. हे बघ मोलूचा पंखाचा. आता नाही कडेला सोडू आपण दोघं. हो पेलवान. मला हातच नाही दिसला. आणि मी एवढी चालाक आहे ना येशू मी एवढी चालाक आहे माहितीये येशू. मला माहिती आहे. काय? तुम्ही काय उचललंच नाही, फक्त हात लावला मी. आणि माझ्याकडे 1% पण वजन नाही आलं. 1% पण म्हणून मी तुला बोलली अरे उचल. हा ना. ते पण लिफ्ट नाही. मम्मा फ्लोर ऐसे ही चढ़ के आए. ती हेवी थैली उठा के. बिचारी वर्षात नाही एकदा काम करून. आणि आता मम्मीने आणला आहे ब्लॉन्डर आणि आम्ही लोक करणार आहे कलर. आता रात्रीचा राडा करू नको. मी तर आताच करतो. त्यानंतर डिपॉझिट पण करावं लागतं. असा कलर सोडायचा नसतो खराब व्हायला. हा ते पण आहे. डॅमेज होतं. मग तू मला पहिला का नाही बोलली? आपण आणलं असतं पहिलं. कुठून आणलं असतं? ब्युटी शॉप वरनं. कोणता पण कलर? स्ट्रिक्सचा कलर लावणार आहे. लॉरियलचा चांगला मला कलर लावायचा ना. वेला नाही. वेल स्टॉक 81 घेऊन डिपॉझिट कर. मला वेलाचं नाही माहिती. ब्लॉन्ड आहे त्यासाठी किती केस परत खराब करून टाकायची तिची एवढी. कुठला कलर करायचा? ब्लॉन्ड करायचं. ब्लॉन्ड पण थोडस हे कर. नाही मम्मी सारखा नको. ती केअर करते तशी. मास्क वगैरे ती हेअर वॉश करते कामावर. वगैरे सगळं. मग म्हणून तुझे केस चांगलेच फ्रीझी नाही झाले. पण माझे पहिला कसे होते मला तसे. आज हेअर वॉश करून मस्त पैकी आली सगळं मास्क. मग हे बघ तिचे जरा पण कोण बोलेन का एवढा लेवलचा कलर केलाय तिने. पण मला काइंड ऑफ असेच पाहिजे मम्मा. लाइटिंग कर. डॅमेज एक्सेप्ट करतो माझ्या केसांवर. मग पण मला असेच काइंड ऑफ कलर पाहिजे मम्मा. मग तोच बोलतो तू लाइटिंग करून तो 12 स्ट्रोक 81 जो आहे ना वेलाचा तो डिपॉझिट कर. मग सगळ्या केसांना नको करू. ही काय करेल तुला घेईल केसांवर पण तुला रांगोळी. मला तुझ्यासारखं पाहिजे. सेम तुझ्यासारखं पाहिजे मला. मग ते तिच्याच्याने नाही होणार. मग तू करून अय्या ही अशी पाहिजे असं मी कलर नाही केलाय कधी. नाही तुम्ही मम्मा तू बघितलंय कधी मला कलर करताना? हल्दी पण पूर्ण पाहिजे मला. ब्लॅक मम्मीला वाटतं
मग तुला मम्मीला वाटतं की मला कलर करता नाही बांधिया टाईप मध्ये पण मम्मीने लय माझी आता गिनती केली ह्याच्यामध्ये. पण खालती मला माझं नाव खराब करून टाकलं मम्मीने. खाल्लं तर सेम चीज आहे पाहिजे. शेट माझी ओव्हर ऍक्टिंग बघितली. हा बोल काय काय नाही तुझे पण करायचे. नहीं मला नहीं बोलो मेरे को मम्मी की तरह सेम कलर करना है लेकिन मम्मी अलाव ही नहीं कर रही है. गो बॉय. मम्मा यार एकदम सेम डिट्टो आहे पण तुझे खालतून कसे पूर्ण ब्लॉन्ड आहेत पूर्ण एक पण ब्लॅक केस नाही दिसत आहे. तसं नाही करू शकत. तुझ्यावर चांगलं पण वाटलं पाहिजे ना. मम्मा छान मी वाटेल करेन ना तुला बालियाज करून पण मला देईन. ब्लॉन्ड पाहिजे. ब्लॉन्डच करून देईन तो बाई. मग बालियाज डोकं करू. नको. नाही माहिती ना म्हणून आपला गप्प बसत मग? मला माहित नाही मला ब्लॉन्ड. हम्म. अरे ते स्लीपिंग पॅरालाइज बोलतात ना त्यात ना असं म्हणजे झोपलेलं असतं आणि ना असं आपल्यावर असं समोर ना भूत येतं म्हणजे अशी आत्मा येते पण आपल्याला दिसतंय पण आपण बोलू नाही शकत आहे हात नाही हलवू शकत आहे म्हणजे एकदम त्याला स्लीपिंग पॅरालाइज बोलतात. भाई माझ्यासोबत झालंय माहिती असं मी झोपली आहे आणि असं एक अशी व्हाईट कलरचं सोल माझ्याकडे येतंय असं वर पण ना मी हात पण नाही हलवू शकत आहे पाय पण आणि मग मम्मी करून आवाज पण द्यायचा ट्राय करते मला होत नव्हतं स्वप्नात माहिती आहे आणि मी एकदम हेच झाले आणि जेव्हा उठली आहे ना तेव्हा अचानक घाबरूनच उठली आहे. आणि असं स्वप्न होतं. असेल. स्वप्न नाही त्याला स्लीपिंग पॅरालाइजच बोलतात ते स्वप्नातच होतं पाहिजे पण त्याला स्लीपिंग पॅरालाइज बोलतात. आम्ही स्वप्न बघितलं. स्वप्नामध्ये पण ते कसं बोलू नाही शकत आहे हात नाही हलवू शकत आहे अटकून गेलोय आपण त्या स्वप्नात असं होतं. स्वप्नात हा अटकून गेलोय अटकून त्याला बोलतात. आपण कसं घाबरून लगेच उठतो ना स्वप्न हे स्वप्न आलं आलं की तर. उठू पण नाही मला शकत. किती वेळा झालं. स्वप्नाला घाबरून आपण काय झालं असेल. हा तर आपण मम्मी नाही उठते. उठतो. हा अरे ते मला आपल्याला असं वाटतं आपण कुठेतरी पडतोय आणि मग पडतोय, उठतो. मला ते हमेशा- मला पण मला होतं लहान असं. सगळ्यांना असं वर झालंय. पडते असं म्हणलं असं लगेच उठते मी घाबरून. नाही ते तर नॉर्मल आहे ते ते स्वप्न आहे. नॉर्मल मला ते लहानपणी व्हायचं लय असं. मला ते मला होतं. पण होतं ते नॉर्मल आहे. मी असं बोलते की स्वप्न दिसतंय आपल्याला हे स्वप्न आहे पण आपण तरी हलू नाही शकत आहे म्हणजे एकदम अलगच काय सीन. अलगच. माझी मी लय फाटलेली त्या टायमाला मग त्यानंतर मला कसं तरी उठली मी माहित नाही ते प्रॉपर याद नाही ते मी कशी उठली पण त्या टायमाला काय समजत नव्हतं नाही आवाज द्यायला होत होतं नाही हात हलवायला होत होतं बिलकुल इकडनं तिकडे आणि डोळे बंद करायला पण नव्हतं समोर फक्त तेच दिसतंय व्हाईट कलरचं काहीतरी आहे भूत आपल्याकडे येतंय. चपल्या कसं माणसाने यायचं पाहिजे. मी काय टॉपिक बोलते ही काय टॉपिक बोलते. तर मग बंधाने काय माहिती कधी आता नीता कळलं होती काल नरेश पण आपल्या ह्याच्यामध्ये ना ह्याच्यामध्ये कोणामध्ये हा त्याच्यामध्ये बोलत आहे सारेची बिल्डिंग चालू होणार. मग तिकडे बघायचं आपण. हा? तिकडे बघायचं आपण. अगं आईचे घर बनेल ना अशी काय येतं तुला काय अच्छा. एवढं सांगायला लागलं. मेंटल झाली आहे डोकं पण ठेवून आली वाटतं. अरे मला नीट सांगत नाही तुम्ही लोक. एसआरची बिल्डिंग बनेल असं सगळं सांग. मला वाटलं की तिकडे नवीन बिल्डिंग मिळेल. तू तुझं समजलं आता डोकं मला. नको चालव पैदल. आता समजलं. मग आता बिल्डिंग बनणार तिकडे चालू होणार आहे. 10 शिव्या खाल्ल्यानंतर 5 एप्रिल मध्ये आता काय माहिती मी तेव्हा कधीपासून ऐकते. मोनू लहान असताना ते आंबेडकर रोडचं. आंबेडकर. त्याचा तर होप्सच नाही. मी दिसते माझा हात दिसतोय दिसते का मी मोनू याची झोपली आहे ना मोनू. हाय कर हाय. आणि आम्ही लोक आता झोपतोय आणि आम्ही लोक जेवलो पण नाही म्हणून भूक लागली आहे म्हणून भूक लागली बोल ना भूक लागली आहे. बघ काहीतरी झोमॅटो कर. पैसे आहेत. हाय हे मोन्युमेंटल. अजून किती टाइम लागणार आहे ऑर्डरला. 27 मिनिट्स. अय्या 20 आधा घंटा. अर्धा घंटा मी करू काय. रील्स बघ नेटफ्लिक्स बघ. सॉरी पण मला लय झोप आली आहे यार आणि तर भूक थांब. पण लागली आहे. एक दिन रो दोगे कि कोई तो था जिद्दी सा छाने वाला पता नहीं कहाँ चला गया अपनी जिद छोड़कर. ए सदमा अशी झोप. रात्रीच्या 3 वाजले झोप. वाजून गेले 3:30. किती वाजलेत म्हणून 3:30. वा. चल बाबा भूक लागलेलं आहे. मैं काफी ज्यादा चुड़ैल आणि लग ही रही येशू हूँ. अशी झोपते तांगड्यावर करून. आणि एवढी भूक लागली आहे मला. मग पहिले एक डोळा खुलला मग एक डोळा खुलला.
डोला. एकदम गरम गरम आहे. माझ्या हाताला चटका लागतो, एवढा गरम आहे. मी खाऊ कशी आणि मला एवढी भूक लागली आता. आणि म्हणून एवढा मोठा झोल केला. एक अंड्याचा मागवला, एक चिकनचा मागवला. आणि जे अंड्यावाला आहे ते आता मी अर्धा खाल्ला, मोनूनी अर्धा खाल्ला. पण मला तर नाही जमत आहे, तरी मोनू खाते आता ते. आणि मला चिकनवाला दिलं. काय माहिती कशी काय अंड्यावाला, मला तर अजिबात नाही आवडलं. सो आता मी झोपते. आमचं खाऊन खादडून झालंय. रात्रीच्या 3:30 वाजून गेलेत, आता 4 वाजणार आहेत. खायपर्यंत 4 वाजलेत आता. आणि यशूची उद्या स्कूल आहे. मोनूला जायचं कुठेच नाही आहे, मला पण कुठे नाही जायचं आहे. मम्मीला जायचं आहे कामाला. ज्यांना बाहेर जायचं आहे ते झोपलेत. रिकाम तेकडे लोक अजून पण जागे आहेत रात्रीच्या 3:30-4 वाजेपर्यंत. इथपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.